पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मागील 2 श्लोकांमध्ये भगवंताला शरण न गेल्यास काय होते याविषयी सांगितले आणि आता भगवंत पुढील श्लोकात स्थितप्रज्ञ कसा चालतो या 4थ्या प्रश्नाचे उत्तर देतात। राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठति। अन्वय, तू विधेयात्मा रागद्वेष वियुक्तैः आत्मवश्यैः इंद्रियैः विषयान् चरन् अधिगच्छति प्रसादे अस्य सर्वदुःखानां हानिः उपजायते प्रसन्नचेतसः बुद्धिः ही आशु पर्यवतिष्ठते। अर्थ, परंतु वशीभूत अंतःकरणाचा कर्मयोगी साधक रागद्वेष रहित आपल्या वश केलेल्या इंद्रियाद्वारा विषयांचे सेवन करीत अंतःकरणाच्या निर्मळतेला प्राप्त होतो। अंतःकरणाची निर्मळता प्राप्त झाल्यावर साधकाच्या संपूर्ण दुःखांचा नाश होतो आणि अशा शुद्ध चित्तवाल्या साधकाची बुद्धी निसंदेह फारच लवकर परमात्म्यात स्थिर होते। व्याख्या, तू पूर्व श्लोकात भगवंतांनी म्हटले की आसक्ती असताना केवळ विषयाच्या चिंतनाने मनुष्याचे पतन होते आणि येथे म्हणतात की आसक्ती नसताना विषयाचा भोग भोगल्याने मनुष्याचे उत्थान होते। तेथे तर बुद्धीचे नष्ट होणे म्हटले आणि येथे बुद्धीचे परमात्म्यात स्थित होणे म्हटले आहे। अशा प्रकारे पूर्वी केलेल्या विधानात आणि आता करण्यात येत असलेल्या विधानात जो फरक आहे तो दाखविण्यासाठी येथे तू पद आले आहे। विधेयात्मा, साधकाचे अंतःकरण आपल्या वशमध्ये असावयास पाहिजे। अंतःकरण वश झाल्याशिवाय कर्मयोग सिद्ध होत नाही, तर कर्म करीत असताना विषयात आसक्ती आणि पतन होण्याची शक्यता असते। वास्तविक पाहिले असता अंतःकरण वश असणे सर्व साधकासाठी अत्यंत आवश्यक आहे। कर्मयोगासाठी तर याची विशेष आवश्यकता आहे। आत्मवश्यैः रागद्वेषयुक्तैः इंद्रियैः, जसे विधेयात्मा हे पद अंतःकरणाला वश करण्याच्या अर्थाने आले आहे, तसे आत्मवश्यैः हे पद इंद्रियांना वश करण्याच्या अर्थाने आले आहे। तात्पर्य, व्यवहार करीत असताना इंद्रिये आपल्या वश असली पाहिजेत आणि इंद्रिय वश होण्यासाठी इंद्रियांचे राग द्वेष रहित होणे आवश्यक आहे। म्हणून इंद्रियांकडून कोणत्याही विषयाचे ग्रहण आसक्तीपूर्वक नसावे आणि कोणत्याही विषयाचा त्याग द्वेषपूर्वक नसावा, कारण की विषयांचे किंवा त्यांच्या त्यागाचे एवढे महत्त्व नाही की जेवढे महत्त्व इंद्रियात राग आणि द्वेष न होऊ देण्याचे आहे। याच कारणाने 3ऱ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात भगवंतांनी साधकासाठी सावधानतेचा असा इशारा दिला आहे की प्रत्येक इंद्रियांच्या विषयात राग आणि द्वेष असतात। साधकांनी यांना वश होऊ नये, कारण हे दोन्हीही साधकांचे शत्रू आहेत। 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की जो साधक राग द्वेषादी द्वंद्वांनी रहित होतो तो सुखपूर्वक मुक्त होतो।
विषयांचरण, ज्याचे अंतःकरण आपल्या वश आहे आणि ज्याची इंद्रिये रागद्वेषरहित तसेच आपल्या वश झाली आहेत, असा साधक इंद्रियांनी विषयांचे सेवन अर्थात सर्व प्रकारचा व्यवहार करीत असतो, परंतु विषयांचा भोग घेत नाही. भोग बुद्धीने केलेले विषय सेवनच पतनाला कारण होते. या भोग बुद्धीचा निषेध करण्यासाठीच येथे विधेयात्मा आत्मवश्यही इत्यादी पदे आली आहेत. प्रसाद मधी गच्छती, रागद्वेष रहित होऊन विषयांचे सेवन करण्याने साधक अंतःकरणाच्या प्रसन्नतेला प्राप्त होतो. ही प्रसन्नता मानसिक तप आहे, जे शारीरिक आणि वाचिक तपापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून साधकाने रागपूर्वकही विषयांचे सेवन करू नये आणि द्वेषपूर्वकही विषयांचा त्याग करू नये, कारण राग आणि द्वेषानेच संसाराशी संबंध जडतो. रागद्वेषाने रहित होऊन इंद्रियांनी विषयांचे सेवन केल्याने जी प्रसन्नता होते, त्या प्रसन्नतेचा भोग घेतला नाही किंवा प्रसन्नतेशी संग केला नाही तर ती प्रसन्नता परमात्मा प्राप्ती करून देते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाल्यास संपूर्ण दुःखांचा नाश होतो. अर्थात कोणतेही दुःख राहत नाही, कारण की आसक्ती राहिल्यानेच चित्तात खिन्नता निर्माण होते. खिन्नता निर्माण झाली की कामना उत्पन्न होते आणि कामनेने सर्व दुःख सामोरे येतात. परंतु जेव्हा राग नाहीसा होतो, आसक्ती नाहीसी होते, तेव्हा चित्तात प्रसन्नता येते. त्या प्रसन्नतेने संपूर्ण दुःख नष्ट होतात. जेवढी म्हणून दुःख आहेत ती सर्वची सर्व प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य शरीर संसाराच्या संबंधानेच होतात. आणि शरीर संसाराशी सुखाच्या लालसेने संबंध होतो. सुखाची लालसा खिन्नतेने होते, परंतु जेव्हा प्रसन्नता येते तेव्हा खिन्नता नष्ट होते. खिन्नता नष्ट झाल्यास सुखाची लालसा राहत नाही. सुखाची लालसा न राहिल्याने शरीर संसाराशी संबंध राहत नाही आणि असा संबंध न राहिल्याने संपूर्ण दुःखांचा अभाव होतो. सर्व दुःखानां हानिही. तात्पर्य, प्रसन्नतेने दोन गोष्टी घडतात: संसाराशी संबंध विच्छेद आणि परमात्म्यात बुद्धीची स्थिरता. हीच गोष्ट भगवंतांनी पूर्वी 53व्या श्लोकात निश्चला आणि अचला पदाने म्हटली गेली आहे की त्याची बुद्धी संसारात निश्चल आणि परमात्म्यात अचल होते. येथे सर्व दुःखानां हानिहीचे तात्पर्य हे नाही की त्याच्या समोर दुःखदायी परिस्थिती येणारच नाही, तर कर्मानुसार त्याच्या समोर दुःखदायी घटना परिस्थिती येऊ शकते, परंतु त्याच्या अंतःकरणात दुःख, संताप, चलबिचल इत्यादी विकृती होऊ शकत नाहीत. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसन्न चित्त असणाराची बुद्धी फारच लवकर परमात्म्यात स्थिर होते. अर्थात साधक स्वतः परमात्म्यात स्थित होतो. त्याच्या बुद्धीमध्ये थोडाही संशय राहत नाही. मार्मिक गोष्ट, भगवद विषयक प्रसन्नता असो की व्याकुळता असो, या दोन्हीपैकी एकाचे जरी अधिक्य झाले तर ते लवकरच परमात्मा प्राप्ती करून देते. जसे भगवंताजवळ जाणाऱ्या गोपींना आई वडील, भाऊ, पती इत्यादींनी रोखले, घरात कोंडून टाकले, तेव्हा त्या गोपींना भगवंताला भेटण्याविषयी जी व्याकुळता झाली, त्या व्याकुळतेने त्यांचे रजोगुण तमोगुण नष्ट झाले आणि भगवंताचे चिंतन करण्याने जी प्रसन्नता झाली
त्या प्रसन्नतेने त्यांचा सत्वगुण नष्ट झाला. अशा प्रकारे गुणसंगापासून रहित होऊन त्या शरीराला त्याच ठिकाणी सोडून सर्वात प्रथम भगवंताशी मिळाल्या. परंतु सांसारिक विषयामुळे जी प्रसन्नता आणि खिन्नता असते, त्या दोन्हीतही भोगाचे संस्कार दृढ असतात. अर्थात संसाराचे बंधन दृढ असते. याचे उदाहरण संपूर्ण संसाराचे सामान्य प्राणी आहेत, जे प्रसन्नता आणि खिन्नतेचा अनुभव घेत संसारात फसलेले आहेत. प्रसन्नता आणि व्याकुळता यात अंतःकरण द्रवित होते. जसे द्रवित मेणबत्तीमध्ये रंग घातल्याने तो रंग तिथे स्थायी होतो, तसेच अंतःकरण द्रवित झाल्यास त्यात भगवत संबंधी अथवा सांसारिक जे काही भाव येतात ते स्थायी होतात. स्थायी झाल्याने ते भाव उत्थान अथवा पतनाला कारण होतात. म्हणून साधकाने संसाराची प्रिय वस्तू मिळाली असताही प्रसन्न होऊ नये आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता खिन्न होऊ नये. परिशिष्ट भाव एक विभाग भोगाचा आहे आणि एक विभाग योगाचा आहे. रागद्वेषयुक्त भोगी मनुष्य जर केवळ विषयांचे चिंतनही करेल तर त्याचे पतन होते. परंतु रागद्वेष रहित योगी मनुष्य जर विषयांचे सेवनही करेल तर त्याचे पतन होत नाही, तर तो परमात्म तत्वाला प्राप्त होतो. रागद्वेष रहित मनुष्य भोग बुद्धीने विषयांचे सेवन करीत नाही, अर्थात भोगजन्य सुख घेत नाही, कारण हे त्याचे ध्येय नसते. तो भोगांना आसक्तीपूर्वक न भोगता त्यागपूर्वक भोगतो, म्हणून त्याचे अंतःकरण निर्मळ होते. त्यागपूर्वक भोग वास्तविक भोग नाहीच. लोकांच्या दृष्टीत त्याच्याद्वारा भोगांचे आचरण दिसते, म्हणून येथे विषयांचरण पदे आली आहेत. रागद्वेष रहित झाल्यास प्रसादाची प्राप्ती होते. नेहमी प्रसन्नता राहावी, कधी खिन्नता येऊ नये, निरसता येऊ नये, हा प्रसाद आहे. ह्या प्रसादाच्या प्राप्तीतही संतोष न कराल, याचा उपभोग न कराल तर फार लवकर परमात्मा प्राप्ती होते. अशा प्रकारे या 2 श्लोकात जो विषय सांगितला तोच विषय पुढील 2 श्लोकात व्यतिरेक पद्धतीने पुष्ट करतात. ते पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.